नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। समाजवादाने उपेक्षितांच्या लढ्यांना नेतृत्व देण्याचे काम केले, ज्येष्ठ समाजवादी नेते एम.आर. खान यांचं मत। विद्यापीठांनी लोकसभागृहातून उपक्रम राबवावेत, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.पी. बंडगर यांचं मत। अबोटाबाद सारखी कारवाई करण्याचा विचार करण्याइतपत सुद्धा क्षमता भारतात नाही, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय पत्रकार अरुण शौरी यांचं प्रतिपादन। अभिजात संगीत क्षेत्रामध्ये गायक व्यक्तींइतकेच वादकांचेही योगदान महत्त्वाचे असते, त्यामुळे त्यांनाही मान सन्मान मिळायला हवा, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं मत। जम्मू काश्मीरमधील जनता प्रेमाची भुकेली आहे, त्यांना फक्त तुमचे प्रेम द्या, पैसा नको, बॉर्डरलेस फाउंडेशनचे अध्यक्ष अधिक कदम यांचं भावनात्मक आवाहन। समाजवादाने उपेक्षितांच्या लढ्यांना नेतृत्व देण्याचे काम केले, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते एम.आर. खान यांनी व्यक्त केले। एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित एस.एम. जोशी आणि नानासाहेब यांची संयुक्त स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी खान यांनी स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये समाजवादी आंदोलनाचे योगदान या विषयावर विचार व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य हे होते। यावेळी फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे, ॲडव्होकेट राम शर्माळे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना खान म्हणाले, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या उपेक्षितांच्या लढ्यांना नेतृत्व देण्याचे काम समाजवादाने केले। समाजवाद ही एक जीवन पद्धती आहे। स्वातंत्र्यानंतर अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित बनवायची की उद्योगावर आधारित बनवायची या विषयावरून वाद सुरू होते। त्यावेळी भारतामध्ये शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असावी असा विचार समाजवादी नेते राम मनोहर लोहिया, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे यांनी मांडला होता। विकास की गुलामीची संस्कृती असा प्रश्न देशात उभा राहिला आहे। देशात सेजचे 1500 प्रकल्प उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। या सेज प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी भांडवलदार ताब्यात घेत आहेत। या विरोधात देशभरात समाजवाद्यांनी आंदोलने उभी करून जमीन बळकावण्याचे शासनाचे प्रयत्न हाणून पाडले। हिंदुत्ववाद्यांच्या ठोकशाहीला समाजवाद्यांनी नेहमीच विरोध केला आहे। सध्याच्या काळात ग्लोबल वॉर्मिंग, दहशतवाद या विरोधातही समाजवादी उभे राहिले आहेत, असेही खान यांनी स्पष्ट केले। भाई वैद्य म्हणाले, एस.एम. आणि नाना हे विशाखा नक्षत्र होते। प्रतिकूल परिस्थितीतही ते कधीही डगमगले नाहीत। समाजवादी विचाराला एका पक्षापुरते कधीच मर्यादित करता येणार नाही। रस्त्यावरचे संघर्ष हीच समाजवादाची खरी ओळख आहे। समाजवाद्यांनी दारिद्र्याची चर्चा लोकसभेत घडवून आणावी, असेही त्यांनी सांगितले। ॲडव्होकेट राम शर्माळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर संजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले। विद्यापीठांनी लोकसभागृहातून उपक्रम राबवावेत, असे मत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.पी. बंडगर यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र वृक्ष संवर्धन दिनीच्या वतीने विशेष गौरव पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर डी.पी. बंडगर यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष श्री द महाजन, ॲडव्होकेट बिपिन पाटोळे आणि प्रभाकर पंडित हे यावेळी उपस्थित होते। महेंद्र घागरे यांना आदर्श मित्र पुरस्कार देण्यात आला। तसेच श्रीकांत देशमुख, डॉक्टर संजीव कुमार, शिवाजी चाळक, अनिल गायकवाड, सरला बोरकर, प्रणिता शेरकर आणि विनिता आपटे यांनाही गौरवण्यात आले। सोलापूर विद्यापीठातील विविध प्रकल्पांची माहिती देताना डॉक्टर बंडगर म्हणाले, विद्यापीठांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। कमवा आणि शिका योजनेअंतर्गत काम देऊन विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनवणे आणि खास SMS द्वारे विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश देणे आणि परीक्षेचे वेळापत्रक पाठवण्यावरही भर दिला आहे। मुळात शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी न घेता केवळ विद्यार्थी आणि लोक सहभागातून होणारे हे उपक्रम अन्य विद्यापीठांनाही राबवणे शक्य आहे, असेही त्यांनी नमूद केले। वन अधिकारी वासुदेव जाधव यांनी गतवर्षीच्या वनमहोत्सवाची माहिती दिली। प्रभाकर पंडित यांनी प्रास्ताविक केले। अबोटाबाद सारखी कारवाई करण्याचा विचार करण्याइतपत सुद्धा क्षमता भारतात नाही,
असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय पत्रकार अरुण शौरी यांनी केले. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या ग्रोईंग अप बिन लादेन या जीन सॅशन यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन शौरी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे, अनुवादक बाळ भागवत, मेहता हाऊसचे अनिल मेहता आणि सुनील मेहता व्यासपीठावर उपस्थित होते. शौरी म्हणाले की ओसामा बिन लादेनला अमेरिकेने ठार मारल्यामुळे भारताचा कोणताही फायदा झालेला नाही. उलट यामुळे पाकिस्तानातील मूलतत्ववाद आता आणखी तीव्र होणार आहे. अफगाणिस्तानातील अस्तित्व कायम ठेवण्यासाठी अमेरिकेला जोपर्यंत पाकिस्तानची गरज भासणार आहे तोपर्यंत अमेरिका भारतातील पाकिस्तानी हस्तक्षेपाबद्दल चकार काढणार नाही. पाकिस्तान अण्वस्त्र निर्मितीमध्ये गुंतला असल्याची पूर्ण जाणीव अमेरिकेला सन 1960 पासूनच आहे. दहशतवादी कारवायांना पाकिस्तानातूनच खतपाणी मिळते ही अमेरिकेला चांगली माहिती असलेली वस्तुस्थिती आहे. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. हाच पाकिस्तान स्थित दहशतवाद जेव्हा खुद्द अमेरिका किंवा युरोपीय देशांना सतावू लागतो तेव्हाच अमेरिका पाकिस्तानवर दबाव टाकते. त्यावेळी ते कोणताही विधिनिषेध ठेवत नाहीत, कोणाला कसलेही पुरावे देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ओसामाला पाकिस्तानात घुसून अमेरिकेने मारले, पण या ओसामा विरुद्धचा एकही पुरावा त्यांनी आजवर जगाला दिलेला नाही. अबोटाबादमध्ये अमेरिकेने ओसामाला संपवल्यानंतर भारताने सुद्धा कराचीत जाऊन दाऊदला मारावे अशा चर्चा भारतात सुरू झाल्या. मात्र अशी कारवाई करण्याची क्षमता भारताकडे अजिबात नाही असे शौरी यांनी सांगितले. ओसामाच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सर्वाधिक मुस्लिम ठार झाले. सुन्नीपंथीयांशिवाय कोणी जगू नये असे त्याला वाटत होते. मात्र ओसामा संपल्यामुळे दहशतवाद संपलेला नाही असे पित्रे म्हणाले. सुनील मेहता यांनी स्वागत केले तर अनिल मेहता यांनी आभार मानले. अभिजात संगीत क्षेत्रांमध्ये गायकांइतकेच वादकांचेही योगदान महत्त्वाचे असते, त्यामुळे त्यांनाही मानसन्मान मिळायला हवा असे मत ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. स्वरबहार या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित भालचंद्र देव यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते पंडित देव यांना गौरवण्यात आले. ज्येष्ठ व्हायोलिन वादक फैयाज हुसेन आणि देव यांच्या पत्नी नीला देव यावेळी उपस्थित होत्या. तेंडुलकर म्हणाले, कुठल्याही गायन नृत्याच्या कार्यक्रमामध्ये वादक हा गायक कलाकाराला उत्तम साथ संगत करत असतो. मात्र त्यांच्या उत्कृष्ट कला सादरीकरणाचे पाहिजे तेवढ्या प्रमाणात कौतुक होत नाही. पंडित देव म्हणाले, प्रत्येक शिष्याला आपल्या गुरूंकडून आपले कौतुक व्हावे ही इच्छा असते. माझ्या गुरूंनी माझे व्हायोलिन वादन आकाशवाणीवरून ऐकले, त्यानंतर त्यांनी भरभरून माझे कौतुक केले. फैयाज हुसेन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. भालचंद्र देव यांच्या कन्या चारुशिला गोसावी यांनी श्याम कल्याण रागातील रचना सादर केल्या, तर स्वतः पंडित देव यांनी यमन रागातील काही रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सुभाष इनामदार यांनी पंडित देव यांची प्रकट मुलाखतही घेतली. जम्मू काश्मीरमधली जनता प्रेमाची भुकेली आहे. त्यांना तुमचे प्रेम द्या, पैसे नको, असे भावनात्मक आवाहन बॉर्डरलेस फाउंडेशनचे अध्यक्ष अधिक कदम यांनी केले. टिळक स्मारक मंदिराच्या प्रांगणात आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या 137व्या ज्ञानसत्रात 25वे पुष्प गुंफताना कदम यांची मुलाखत सिद्धार्थ बेंद्रे यांनी घेतली. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या वतीने काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांच्या मुली दत्तक घेण्यात आल्या आहेत. या मुलींचे शैक्षणिक आणि अन्य काम संस्थेच्या वतीने कुपवाडा येथे करण्यात येत आहे. या चळवळीबद्दल कदम यांनी सांगितले की गेल्या 2-3 वर्षात काश्मीरच्या सीमावर्ती भागात शांत परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र आहे. या परिसरातील जनतेकडे सर्व काही आहे, पण त्यांना फक्त आपले प्रेम हवे आहे. काश्मीर आणि अन्य भागातील परकेपणा दूर करून त्यांना आपले म्हणावे, अशी माणुसकीची आस लागली आहे.
यासाठी महाराष्ट्रातील जनतेने फक्त पहलगाम गुलमर्गला न जाता सीमावर्ती भागातही जावे, तेथे राहावे, या जनतेला आपलेपणाची जाणीव द्यावी अशी अपेक्षा कदम यांनी व्यक्त केली. सीमावर्ती भागातील 34-35% गावातील पुरुष दगावले आहेत. या गावातील महिलांना, विधवा महिलांना आपला पाठिंबा हवा आहे. या जनतेस आपले समजून आपण त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली पाहिजे असेही ते म्हणाले. सभेचे कार्यवाह वसंत गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह वसंत पिंगळे यांनी कदम आणि बेंद्रे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला आणि आभार मानले. एंटरिंग द बॉर्डर आणि हे लोकांना माहिती आहे, विलेजेसच्या गावाच्या लोकांना माहिती आहे, पण तरी सुद्धा हे लोक का आतमध्ये येतात, का लोक अलाव करतात. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे रिझन्स आहेत. म्हणजे एक तर फिअर फॅक्टर आहे, म्हणजे किंवा आपण जर एजन्सीला सांगितलं किंवा पोलिसला सांगितलं किंवा गव्हर्नमेंटला आपण इन्फॉर्म केलं तर कदाचित मिलिटंट एजन्सीज किंवा दुसरे लोक मारून टाकतील. ते दुसरा पार्ट असा बी आहे की कुठं आम्हाला विचारायला आलेले होते भारतातले किंवा गव्हर्नमेंट की तुम्ही सेफ आहेत का, किंवा तुम्ही सुरक्षित आहेत का, तुमच्या मुलांचं काय शिक्षण आहे का, तुमचं हेल्थ काय, आपण जाऊन कोणी विचारलेलं नाही ना. सीमावर्ती भागामध्ये कोणी विचारलेलं नाही, कुणीच जात नाही ना. म्हणजे राजस्थानची बॉर्डर किंवा काश्मीरची बॉर्डर, काश्मीरला लोक जातात आणि मोर दॅन 60 इयर्स काश्मीर लोक पर्यटन स्थळ म्हणून जातात. पण पुण्यामध्ये किती लोक त्यासाठीच गेलेले, कुठे जाऊन आपण विचारलेलं नाही की बाबा तुला काय त्रास झाला होता किंवा तुला काय प्रॉब्लेम. सीमावर्ती भागामध्ये हे प्रॉब्लेम आहेत. आणि ऑनेस्टली की जो मोर दॅन 8,000 फीटवर जो माणूस राहिलेला असतो ना, त्याच्या घरामध्ये जर गर्भ स्थिती असेल ना तर तिला साडीमध्ये गुंडाळून घेऊन येतात. म्हणजे आपण कशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या 13-14 वर्षाच्या मुलाला आपण सांभाळतो, पण 13 वर्षाचा मुलगा AK-47 गन घेऊन पाकिस्तानची बॉर्डर क्रॉस करून ट्रेनिंग घेऊन जेव्हा येतो तेव्हा एक तर तो जिवंत येईल किंवा त्याची बॉडी आहे. म्हणजे ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये जेव्हा ती लोक जात असतात तर त्यांना कुठेतरी वाटत असेल ना की बा आम्हाला कुणीतरी येऊन विचारलेलं नाहीये, आम्हाला कधीच येऊन कुणी विचारलेलं नाहीये, मग आम्ही का आम्ही या देशाबद्दलचं कर्तव्य का पूर्ण करायचं. हा कुठं ना कुठेतरी लोकांमध्ये ही एक भावना होती. म्हणून काही बाहेरची लोक किंवा आपल्या भारत विरोधी जे लोक आहेत किंवा जी ऑर्गनायझेशन्स आहेत ते या लोकांनी यूज केलं. ऍक्च्युली त्या लोकांची उन्होंने यूज किया, बेसिकली उन्होंने यूज किया.